सलामीची जोडी संदीप मात्रे आणि दुसऱ्या बाजूला जयेश भोईर. तर गोलंदाजी मार्क वरती राजेश भोईर तयार होतोय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये कोणता संघ मजल मारतो याकडे लक्ष असेल. केशव बाबा पाठीमागे द्या. बाहेर बाहेर बाउंड्री लाईन पासून बसायचं खाली, नाहीतर 12 13 14 15 खेळाडू दिसतील. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम टप्पा अचूक होता. बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा इथे बनवला गेलाय. डॉट बॉल येतोय. सुरुवातीची काही षटकं चांगली फलंदाजी करावी लागेल. टिवरी मास्टरचा संघ आहे आणि राजेश एका बाजूला आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं. दोन धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूला राजेश भोईर अचूक टप्प्यावरती मारा करण्यामध्ये माहीर असलेले गोलंदाज. संदीप मात्रे दुसऱ्या बाजूला आहेत. समोर खेळले, चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळतायत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा आणि आता मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. फलंदाजी ते बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून 2 धावा झालेत आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 4 या आकड्यावरती. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय संदीप मात्रे. 4 झाले. अरे 2 बार 2-2 निघाला. आहे ते बघ त्यांनी काय केले बघ, दाखव तू. मिलिंद येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या 4 वरती 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. भागीदारी करावी लागेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. 5वा चेंडू घेऊन राजेश भोईर तयार झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे त्रिफला उद्ध्वस्त केलाय. मिलिंद भोईरला जावं लागेल आता माघारी. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिवाकर पाटील आता मैदानात दाखल झालाय. धावसंख्या 4 झाल्या. 4 धावा 2 गडी बाद. 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे नंदू भोईर. याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक धक्का बसतोय. 3 फलंदाज बाद झाले. 4 धावा फलकावरती असताना हनुमान मास्टर टिवरी या संघाचे
किरण पाटील येतोय गोलंदाजी मार्गावरती. टिवरी मास्टर संघाच्या 4 वरती 3 फलंदाज बाद झालेत. ऑन साइडला खोदून काढले चेंडूला. जयेश भोईर आलेत वेगाने. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल. यस नो वेट. यस इज गॉन. आणखीन एक धक्का. चौथा फलंदाज माघारी परततोय 5 धावा असताना. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. सेमीफायनल मध्ये दाखल होईल. सेमीफायनल मध्ये वेट करतोय जय मल्हार मोघरपाडा मास्टरचा संघ. धावसंख्या आहे 5. 4 फलंदाज माघारी परतलेत. थोडीशी घाई केली असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. प्रकाश पाटील आता दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये ठोकले गेले होते. यानंतर सेमीफायनल होईल. त्यानंतर फायनल. भांडूप मास्टरचा संघ फायनल मध्ये पोहोचला गेलाय. भूपेंद्र ऑन साइडला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. डीप मध्ये बॉल चाललाय. सतीश भोईर चेंडूवरती आलेत. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक फलकावरती 6 धावा. 6 वरती 4 फलंदाज माघारी परतले टिवरी मास्टर संघाचे. थोडीशी शांतता पसरलंय खेमेमध्ये आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये. मात्र प्रकाश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत भाईंदरपाडा मास्टर संघाला डोकेदुखी तो ठरू शकतोय. ही जोडी महत्वाची आहे. भूपेंद्र भोईर प्रकाश पाटील या 2 खेळाडूंवरती नजरा असणार आहेत. हलक्या हाताने टॅप करतायत. राजेश भोईर चेंडूवरती झेपावतायत. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक फलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा अंगलट आलाय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 7 वरती 4 फलंदाज माघारी परतलेत. चांगला फटका जमिनीलगत ड्राईव्ह करतोय. लॉंग हॉपला चेंडू येतोय. 1च धाव मिळणार आहे. नंदू भोईर चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. टाळ्यांचा गजर सातत्याने होत असताना धावसंख्या 8. 8 वरती 4 फलंदाज माघारी परतलेत. प्रकाश पाटील जबाबदारी स्वीकारेल. मैदानाच्या आतमध्ये कॅलिबर आहे या खेळाडूमध्ये. मोठमोठे स्ट्रोक तो खेळतोय. मालिकावीराचा एक पुरस्कार त्याच्या नावावरती आपण पाहिलाय. बॅटची कडा. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक आता पोचले गेलाय 9 धावा. शेवटचा बॉल आहे या षटकातला. धावसंख्या 9 झाल्या. शेवटचा बॉल आहे या षटकातला किरण पाटीलच्या. खोलात चेंडू टाकला. यॉर्कर लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळतायत. 1 धाव इथे घेतली गेल्या. अफलातून गोलंदाजी किरणनेही केले. 6 धावा खर्च केल्यात आणि विकेट जरी मिळवला नसला तरी धावांवरती अंकुश लावलाय. अफलातून गोलंदाजी झाले. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा 4 गडी बाद 2 षटकांमध्ये हनुमान मास्टर टिवरी या संघाच्या आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय. भूषण भोईर अफलातून कामगिरी भूषणने केले. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक आणि 2 विकेट हाताळलेत आणि मेडन षटक हाताळणारा पहिला गोलंदाज ठरला गेला यंदाच्या हंगामामध्ये. भूषण भोईर भाई हे षटक निर्णायक असेल. प्रकाशने सावध पवित्रा घेतलाय. 3 वरती 3 आणि तदनंतर भूपेंद्रला पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 धावा तो करतोय. भूषण भोईर येतोय गोलंदाजी मार्गावरती. 10 धावा 4 फलंदाज बाद टिवरी मास्टर संघाचे. मात्र प्रकाश पाटीललाही विसरून चालणार नाही. त्याने 4 बॉलवरती 4 मागच्या सामन्यात षटकार ठोकले होते. पहिलाच बॉल
जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, फिरवले चेंडूला आणि पाठवले यष्टीरक्षक प्रवीण पारधीच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज. धीम्या गतीने हा चेंडू टाकला गेलाय. चेंज ऑफ पेस केला आणि गतीमध्ये परिवर्तन इथे करत असताना उचली जास्त होती या चेंडूवरती. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. अवांतरच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर 11 या आकड्यावरती 11 धावा या फलकावरती. अकरा धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती भूषण तयार होतोय. एक चेंडू आणि 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस केले, गतीमध्ये परिवर्तन, पुढे टाकलेला बॉलला उडवले आउट ऑफ दी पार्क. प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं तडाखा षटकार. जबरदस्त फटका प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आणखीन एक फटका फसतोय यावेळेस निश्चितच आपण पाहिलं तर. आणि नंदू भोईर झेल निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर 19 या आकड्यावरती. प्रकाश पाटील सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणं हेच म्हणावं लागेल. जबरदस्त सामना रंगणार यात काही शंका नाही. कारण प्रकाश पाटीलला जीवनदान तुम्ही दिलंय आणि प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं आता मोठे फटके यायला सुरुवात होईल का हे पाहावं लागेल. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता आणि बॉल चाललाय गरंगळत एक्स्ट्रा कव्हरला. विजय भोईर चुकी करतोय. 2 पायाच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. 4च्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. झेल सोडण्याचा परिणाम इथे सोसावा लागलाय. चौकार येत असताना आणि धावफलक आता पोहोचते 23 वरती. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 23. भूषण भोईर गोलंदाजी मार्गावरती आहे. चांगला चेंडू खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने जयेश येतोय. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 24 वरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल या षटकात आतापर्यंत 14 धावा आलेत. शेवटच्या बॉल वरती सिंगल डबल रन येतील का की एखादा फटका भूपेंद्र भोईर शोधेल. आई गावदेवी भांडूप मास्टर संघ फायनल मध्ये कालच्या दिवसात दाखल झालाय. जबरदस्त खेळ त्यांनी राखवला होता. 24 वरती 4 आतापर्यंत बाद झाले. टिवरी संघाची शेवटचा बॉल या षटकातला. जोरात खेळलेत. ऑन साइडला जमिनीलगत चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव मिळते. आता दुसरी धावी मिळेल. फेकी खराब झाल्या आणि त्याचाच प्रत्यय 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना 26 वरती जाऊन पोहोचते. 26. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 6 आणि या षटकात 16 धावा कुठल्या गेल्यात. जबरदस्त कामगिरी. प्रकाश पाटील 8 चेंडू 16 धावा. 3 बॉलवरती भूपेंद्र भोईरने 4 जमवलेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे.
शेवटचं षटक आहे. देवा बॉलिंग ट्रॅक वरती देवानंद ठाकूर येतोय. धावसंख्या 26 झाले. प्रकाश पाटीलला मिळालेलं जीवनदान आता मागणं ठरते काही पाहावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षणाची जोड चांगल्या पद्धतीने असायला हवी. प्रथमतः पहिले काही षटकांमध्ये अफलातून क्षेत्ररक्षण झालं होतं. खोलात चेंडू टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी आणि तिथे काय घडतंय. प्रवीण पारधी कॅरी करू शकले नाही. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. 2च्या मदतीने आता फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 28 रन. पुन्हा एकदा जीवनदान. पंच डिक्लेअर सुद्धा आहे का. यस 3 धावा. पंच काय डिसिजन आहे ते योग्य ते कळवा. 2 धावा. डिक्लेअर मध्ये चेंडू गेला नव्हता. लक्ष व्यवस्थित ठेवा पंचांना विनंती करतोय. धावसंख्या 28 वरती 28. ऑफस्टमच्या बाहेर सोडून दिलंय. चेंडूला व्हाईट बॉलचा इशारा इथे होतोय. धावसंख्या 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. कामगिरी उंचावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 29 ला 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. भागीदारी चांगली लागले. इथे फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑफच्या वरनं विशाल भोईरला बीट करतोय. बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकाराच्या मदतीने आता धावफलक 35 वरती 35 धावा. 4 फलंदाज माघारी. टिवरी मास्टर अगदी आता या मॅच मध्ये पुनरागमन करताना आपण पाहतोय. 35 ला 4 फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज जवळपास आपण पाहिलं तर 5 धावांवरती 4 फलंदाज बाद झाले होते. मात्र 30 धावांची भागीदारी आपण पाहतोय. त्यामध्ये 10 चेंडूमध्ये 24 धावा प्रकाश पाटीलने बनवलेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. मदतीने आता धावफलक 37 वरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं तर प्रकाश पाटील इन्फॉर्म आहेत. जवळपास 16 धावा त्याने कुठल्यात. 26 केलेत 12 चेंडूमध्ये. चांगली कामगिरी झाली. 37 धावा 4 गडी बाद. कमबॅक कसं करावं हे मात्र दाखवून देत असताना झेल सुटल्यानंतर अफलातून खेळी त्याने साकारलाय. त्यामध्ये एक चौकार एक षटकार. झेल सुटल्यानंतर त्याने ठोकलाय. फुल टॉस वरती घेतले. ऑन साइडला जोरात खेळतायत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. पाहता पाहता 2 धावा इथे झालेत का. मात्र डायरेक्ट हिट झाले आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 38 धावा. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. चला घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. शेवटचा बॉल 38 रन 5 गडी बाद. संकेत
नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. अडतीस धावा, 5 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा प्रहार संकेत करेल का मैदानाच्या आतमध्ये, पाहावं लागेल. वाह, काय प्रयत्न होता देवाचा. मंकड विकेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत शेवटच्या बॉलवरती, आणि शेवटच्या बॉलवरती मंकड आउट. नियम आपल्यामध्ये आहे. 38 धावा, 5 गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. खोलात चेंडू टाकलाय आणि हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 38 धावा. जिंकण्याकरिता 39 करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्येही 39च करायच्या होत्या अगदी शेंडोबा मास्टरला, आणि या सामन्यातही आता भाईंदरपाडा मास्टर संघालाही 39 धावा करायच्या आहेत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सिग्नल होते. सामन्याला सुरुवात इथे केली गेली. संदीप मात्रे गोलंदाजी मार्क वरती आलेत. तर स्ट्राईकला राजेश आणि नॉन स्ट्राईक एंडला सतीश. 39 धावा करायच्या आहेत. थोडस घाई करा प्रकाश पाटील. महेश भोईर सुहास भोईर आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होत असताना कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन. पहिलाच बॉल चांगला फटका खेळले डीप मध्ये. मिलिंद भोईर चेंडूवरती झेपावतायत. तत्पूर्वी एकच धाव. सतीश एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राजेश आपला अकाउंट खोलतोय. धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. पहिलाच बॉल आक्रमण केलंय. बॉल हवेत राहिला आणि 10 रन्स ऑन बोर्ड. फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला पडद्यावरती चेंडू आदळलाय आणि पाहता पाहता बॉल आता सीमारेषेच्या दिशेने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट करतायत. 3 धावा. 3च्या मदतीने आता धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय सतीश भोईर. ही इज नाव ऑन फायर असंच म्हणावं लागेल. 3 बॉल मध्ये 12 धावा बनवतोय. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 13 धावा, 1 गडी बाद. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा होतोय. अवंतरच्या मदतीने आता धावफलक पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 14 या आकड्यावरती. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 25 रन करायचे आहेत. 19 चेंडू 25 धावा. चांगला फटका खेळलेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता त्यावरती कट केलाय. क्षेत्ररक्षणाची विवरणा चुकली गेल्या असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. फंबल होतात. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पहिल्या षटकात 16 धावा. आता 18 बॉल आणि 23 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. भूपेंद्र येतोय. क्रमांक 2चं षटक. 18 मध्ये 23. सोळा धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. 18 मध्ये करायचे आहेत 23 रन. 18 चेंडू 23 धावा. चांगला फटका खेळले. चेंडू हवेत आहे. दर्शन भोईर झेल पर्यंत पोहोचेल का? मात्र नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळतील इथे. आपण पाहिलं तर 2 रन इथे पलून पूर्ण केल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन बोर्ड. सतरा मध्ये 21. 17 चेंडू 21 धावा करायच्या आहेत. चांगला फटका खेळतात. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना करता
एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 19 वरती जाऊन पोचतंय. भूषण भोईर स्ट्राईक वरती आहेत. एक बॉल वरती 2 धावा त्याने बनवलेत आणि आतापर्यंत 5 मध्ये 15 धावांवरती सतीश भोईर खेळतोय. रणवे मध्ये बिघाड येतोय. धावसंख्या अजूनही आपण पाहिलं तर 19 धावा 20 करायच्या आहेत 16 मध्ये. चांगलं कमबॅक करावं लागेल. विकेटच्या शोधात आहे टिवरी मास्टरचा संघ. खोलात चेंडू टाकलाय समोरच्या दिशेने चांगला फटका जमिनी लगत बॉल चालला. जयेश भोईर चेंडूवरती येतोय उचलतोय फेकी करतोय तद्वर मात्र 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे या दोन फलंदाजांमध्ये. 2च्या मदतीने धावफलक आता पोहोचतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती 21. धावा फलकावरती. चेंडू आहेत 15 मध्ये करायचे आहेत 18 रन. 15-18चं समीकरण येत आहे. चांगला कट केलाय बॉलला. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता फलक पोचते एकंदरीत 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड. अखूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 13 आणि 13 मध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता. 13 चेंडू 17 रन. समोर खेळलेत अगदी पायावरती स्पर्श झाल्यानंतर चेंडू लॉंगअपच्या दरम्यान वळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजतेने पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 24 वरती जाऊन पोचते. आता चेंडू आहेत 12 मध्ये करायचे आहेत 15 रन. 12-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रकाश पाटीलच्या वरती आक्रमण केले. बॉल चाललाय हवेत आणि दिवाकर पाटील येतोय झेल खाली. दुसरा धक्का बसतोय. सतीशला पाठवले माघारी. आता चेंडू आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 15 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. नवीन फलंदाज आता प्रवीण पारधी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रकाश पाटीलचं हे षटक निर्णायक ठरतंय का? तर प्रकाश मध्ये कॅलिबर आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
दबाव वाढवण्याचं काम तो करेल का? 11 चेंडू 15 धावा, हे आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रकाशाची ज्योत उमलताना पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? कारण ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती, पहिल्या षटकात ज्या धावा आल्या तिथून सामन्याला कलाटणे निश्चितच मिळाले असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 15 धावा करायच्या आहेत 11 बॉलमध्ये. गोलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. प्रकाश पाटील, प्रवीण पारधी करता चांगला फटका खेळले. चेंडू हवेत राहिलाय. संकेत भोईर झेल खाली आणि आणखीन एक धक्का. आता सामना पुन्हा एकदा फसतोय. चेंडू आहेत 10 मध्ये करायचे 15 रन. काय प्रकाश पाटीलने गोलंदाजी केले. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केलेत. हॅट्रिक वरती येऊन पोहोचतोय आता मैदानाच्या आतमध्ये. देवानंद ठाकूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. देवा दाखल झालाय. मोठे फटके साहजिकपणे येत नसताना आपण पाहतोय सामना रंगतदार स्थितीत आलाय. 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यानंतर हॅट्रिकचा चेंडू घेऊन प्रकाश पाटील आता तयार होतोय. स्ट्राईकला देवानंद ठाकूर. सामना रंगणार. 10 चेंडू 15 रन करायचे आहेत. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. इथे उंची जास्त प्राप्त केले. हॅट्रिकची संधी आणि इथे हॅट्रिक प्राप्त केलंय. यस इज गॉन. देवानंद ठाकूर बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. प्रकाश पाटीलने कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवरती 3 विकेट त्याने मिळवलेत. आता 9 चेंडू आणि 15 धावा करायच्या आहेत. तीन बॉलवरती 3 मोठ्या सफलता प्राप्त केल्यात. काही जबरदस्त सामना रंगलाय. 9 चेंडू आणि आता 15 रन करायचे आहेत. 12-15चं समीकरण आता 9-15 वरती येत आहे मैदानाच्या आतमध्ये. दबाव वाढतोय. किरण पाटील दाखल झालाय. का 4 बॉलवरती 4 विकेट घेण्याचा पराक्रम इथे होईल का? प्रकाश पाटील तयार होतोय आणि किरण पाटील दुसऱ्या बाजूला हलक्या हाताने खेळतायत. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 25 झालेत. आता चेंडू आहेत 8 मध्ये करायचे आहेत 14. 8 चेंडू आणि 14 रन. आठ चेंडू मध्ये 14 धावा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. चांगली गोलंदाजी झाले प्रकाश पाटीलच्या माध्यमातून. भूषण चांगला फटका खेळतोय. टॅप करतोय. दर्शन भोईर चेंडू वरती झेपावले. तत्पूर्वी एकच धाव. आता चेंडू आहेत 7 मध्ये 13. 7 चेंडू आणि 13 धावा करायच्या आहेत. सामन्यामध्ये पुनरागमन केलंय प्रकाश पाटीलने. काय गोलंदाजी हाताळलंय. अफलातून गोलंदाजी राहिली. दबाव वाढला गेलाय. दबावामध्ये आहे संघ भाईंदरपाडा मास्टर. 7-13चं समीकरण पाहायचं. 7 बॉल 13 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय जयेश भोईर. झेल खाली येतोय आणि झेल तिथे निसटलाय. मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 28 वरती आता करायचे आहेत 6 बॉल मध्ये 11 रन. 6 बॉल 11 रन जिंकण्याकरिता. 6-11चं समीकरण. 12-15चं समीकरण आता 6-11 वरती आलंय.
मोगरपाडा कॅप्टन नितीन पाटील आपण या. मोगरपाडा कॅप्टन नितीन पाटील. धावसंख्या 28 झाले. हरेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. हरेश किनी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याकडे नजर असतील. याही गोलंदाजाने 4 बॉलवरती 4 विकेट संपादन करण्याचा मान तिथे मिळवला होता वडवली मास्टरच्या विपक्षामध्ये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका खेळलेत. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आता 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे येत आहे. आता चेंडू आहेत 5 मध्ये करायचे आहेत 7 रन. 5-7चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना जवळपास आणला गेलाय. 5 चेंडू 7 धावा. जबरदस्त सामना रंगतोय. हरीश किनीवरती पहिल्याच बॉलवरती मिसफिल्डचा हा चौकार येत असताना आपण पाहतोय. चांगली कामगिरी झाल्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा बॉल. चांगला फटका. महेश भोईर आहेत तिथे. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केले. आता 4 मध्ये 6 कंपल्सरी धावा करायच्या आहेत. 4 चेंडू आणि 6 रन. किरण पाटील आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. टाल्यांचा गजर दोन्ही बाजूने होतोय. कोणता संघ विजयाची घोडदौड चालू ठेवेल हे पाहावं लागेल. चांगला फटका. बॉल हवेत राहिलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. आता चेंडू आहेत 3 मध्ये 6. तीन बॉल आणि 6 रन आता करायचे आहेत. सामना रंगलाय. 3 मध्ये 5 झाले. 3 मध्ये 6 करायचे आहेत. नंदू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंदू भोईर वरती नजर असतील. नंदू भोईरच्या बॅट मधना एखादा मोठा तडाखा पाहायला मिळेल का? 3 मध्ये 6 सामना रंगतोय. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे आपण पाहतोय. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि घरच्या मैदानावरती अगदी हिरो बनण्याची संधी आहे. एक हिरो बनणार तर एक झिरो बनणार. कोणता खेळाडू हिरो बनतोय? हरेश किनी की नंदू हे पाहावं लागेल. 3 बॉल 6 ची आवश्यकता आहे. चांगला फटका. जोरात खेळलेत. अगदी पॉवरफुल स्ट्रोक आहे. संकेत भोईर चेंडूवरती झेपावतायत. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. 2 बॉल आणि 4 रन. वा काय सामना रंगतोय. 2 चेंडू 4 रनची आवश्यकता आहे. कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकणारा सामना भाईंदरपाडा मास्टर आणि हनुमान मास्टर टिवरी या 2 संघामध्ये होत असताना आपण पाहतोय. हृदयाची स्पंदने वाढली गेलेत. 2 चेंडू 4 धावा. अफलातून सामना. 2 बॉल 4चं समीकरण आपण पाहतोय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये धडक घेईल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत राहिलाय आणि तिथे प्रकाश पाटील झेल खाली आलेत. फलंदाजाला पाठवले माघारी. आता 1 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वा काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. हरीश किनी 7 धावा देत असताना 2 फलंदाजांना पाठवले माघारी. भूषण भोईरला नॉन स्ट्राईक एंडवरना या मॅच मध्ये अगदी सर्व काही पाहावं लागतंय. कारण चौकार त्याने ठेकला पहिल्या बॉलवरती. तदनंतर 1 धाव घेतली. तदनंतर विकेट. तदनंतर 2 आणि आता विकेट गेल्या. एक हिरो बनेल एक झिरो बनेल. कोणता? जर षटकार येतोय तर अनंत भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. 1 चेंडू
4 धावा. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाही. वा काय चेंडू टाकलाय अफलातून चेंडू. टिवरी संघ पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. 11 बॉल मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या आपण पहिल्या 15 धावा करू शकले नाहीत. प्रकाश पाटीलने घेतलेली हॅट्रिक आणि त्याच्याच बलावरती अगदी आपण पाहिलं तर सेमीफायनलचे दरवाजे ठोठावलेत मैदानाच्या आतमध्ये. चला शेक हँड करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आम्ही वळतोय. सिया दीपेश भोईर यांच्या माध्यमातून हरेश किनी करता 500 रुपये आणि प्रकाश पाटील यांच्याकरता 500 रुपये आलेले आहेत. आपण व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रकाश पाटील.